मित्रांनो, कर्जमुक्तीसाठी स्वामींची ही सेवा करा. काही दिवसात मार्ग मिळेल आणि कर्ज तुमचं कमी होईल. बघा मित्रांनो, आपण काही ना काही कारणास्तव कर्ज घेतच असतो. मग भरपूर वेळेस आपल्याला कर्जाच्या समस्या एवढ्या वाढून जातात की आपले नाकी नऊ येतं आणि मग आपणच नाही तर आपला परिवारसुद्धा त्या अडचणींचा सामना करतो. ते भोग आपल्याला भोगावे लागतात. परंतु स्वामींची सेवा जर आपण केली तर आपल्याला अनेक असे मार्ग मिळतात की कर्जाचे हप्ते फेडले जात आहेत की नाही हे कळतसुद्धा नाही. अनेक असे मार्ग मिळतात की कर्ज संपण्याआधीच आपण ते संपवून टाकतो आणि त्याच्यातून मुक्तता मिळवतो. म्हणून तर याला कर्ज मुक्तीची सेवा म्हटलेलं आहे. आणि ही सेवा कोणीही करू शकतात ज्याच्यावर कर्ज आहे, किंवा कर्ज नसेल त्याने केली तर कर्ज घेण्याची वेळ कधी येणार नाही. कोणत्याही दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी ही सेवा तुम्ही सुरू करा. 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष ही सेवा तुम्ही करत राहा. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या मनासारखा रिझल्ट अनुभव येत नाही तोपर्यंत तुम्ही ही सेवा करायची आहे. महिला, पुरुष, शिकणारी मुलं कोणीही ही सेवा करू शकतात. ज्याच्यावर कर्ज आहे त्याने केली तर फरक लवकर जाणवेल. या सेवेत तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहे. पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही ही सेवा सुरू कराल त्या दिवशी स्वामींना, देवाला प्रार्थना करा की माझ्यावरचं कर्ज लवकरात लवकर कमी कर देवा आणि मला या कर्जातून, या अडचणीतून मुक्तता मिळू दे. आणि त्यानंतर ही सेवा करायची आहे. या सेवेत तुम्हाला सगळ्यात आधी श्रीसूक्त, जे स्वामींच्या नित्यसेवा या पोथीत दिलेलं आहे, ते श्रीसूक्त 1 वेळेस वाचायचं आहे. नंतर तुम्हाला दुसरं व्यंकटेश स्तोत्र 1 वेळेस वाचायचं आहे. श्रीसूक्त 1 वेळेस, व्यंकटेश स्तोत्र 1 वेळेस, आणि नंतर तुम्हाला 1 माळ जप ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः, ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे 1 माळ. हा मंत्र खूप महत्वाचा आहे. ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः, श्रीसूक्त 1 वेळेस, व्यंकटेश स्तोत्र 1 वेळेस आणि ऋणमुक्तेश्वर महादेव नमः या मंत्राचा जप 1 माळ. ही सेवा करा. नक्की तुम्हाला काही ना काही फरक तुमच्या आयुष्यात जाणवेल. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.